My Heavenly Father, we want to thank you for this blessed Sabbath that you have granted to each of us. Thank you for bringing us as one family to your church to worship you in spirit and in truth. May the words of our mouth and the meditation of our heart be acceptable in your sight. In Jesus' name we pray. Amen. ज्यांचा भाव परमेश्वरावर आहे ते निश्चल व सर्व काळ टिकणाऱ्या सियोन डोंगरासारखे आहे. स्तोत्रसंहिता 125 अध्याय पहिलं वचन. ज्यांचा भाव परमेश्वरावर आहे ते निश्चल व सर्व काळ टिकणाऱ्या सियोन डोंगरासारखे आहे. या सुंदरशा पवित्र दिव्य वचनात उपस्थित सर्व मंडळींचं, आलेल्या नवीन पाहुण्यांचं, बाहेर बसलेल्या सर्व प्रियजनांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये हार्दिक असं स्वागत करत आहे. हॅपी साबाथ. हॅपी साबाथ. अरे वा. आज तरुणांचा शाबात आहे म्हणून माझ्यासाठी सगळेच तरुण होते, त्याच्यामध्ये मी पण आहोत. आज तरुणांचा शाबात आहे आणि म्हणून उपस्थित सर्व तरुणांचं, भाग घेतलेल्या सर्वांचं, आलेल्या सर्व लहान मुलांचं मी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये स्वागत करत आहे. आपल्यामध्ये आज काही नवीन पाहुणे आहेत. त्यांचं मी आता स्वागत करू इच्छितो, कारण की आपल्याला पुढं थोड्या काही गोष्टी लवकर सांगायच्या आहेत. आपल्यामध्ये नॉर्थ महाराष्ट्र सेक्शनचे सेक्रेटरी मिस्टर खंडागळे सर यांच्या पत्नी मिसेस खंडागळे आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी विनंती करतो चर्चच्या पालखीबाई त्यांचं उच्च देऊन स्वागत करतील. मॅडम पुढे या आणि पालखीबाई त्यांचं उच्च देऊन या ठिकाणी मंडळीमध्ये स्वागत असं करतील. आपल्यामध्ये मिसेस खंडागळे आहेत, औरंगाबाद शाळेच्या आपल्या SD स्कूलच्या प्रिन्सिपल आणि मिसेस सेक्रेटरी सुद्धा नॉर्थ महाराष्ट्र सेक्शन, आणि आमच्यामध्ये त्यांची उपस्थिती आहे त्याबद्दल आम्ही आनंदी आहोत. मॅडम, आम्हाला आनंद वाटतो. त्याचबरोबर त्यामध्ये मी विनंती करतो तिन्ही भावांना की त्यांनी पुढे येतील. तीनों भाई, मुझे एक ही का नाम मालूम है, किसको एक ही मालूम है मेरे को, बाकी दोनों क्या है नाम. आप आइए आगे सर, प्लीज तीनों भी आगे आइए. हम आपका चर्च की तरफ से स्वागत करना चाहते हैं. आपल्यामध्ये ब्रदर विशाल आहे आणि ब्रदर आशू आहे, ते त्यांचं स्वागत तिघांचं फुल गुच्छ देऊन स्वागत करतील. किती फुलं आहेत? अजून एक असेल तीन भाऊ आले, 3 फुलं. अजून एक द्या. धन्यवाद ब्रदर, थँक्यू सो मच. काही प्रार्थना विनंती आहेत, कृपा करून आपण त्याकडे आपलं दुर्लक्ष करू नये, तर आपण त्याकडे आपलं लक्ष द्यावं. रोहित चंदन शिगे, धनपाल चंदन शिगे यांच्यासाठी आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. मिस्टर दिलीप साठे यांच्यासाठी आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. आरोग्यासाठी दिलीप घाटगे अंकल यांच्यासाठी आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. शिंतारी जी 4 दिवसापासून आजारी आहे, तिला ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास होत आहे, तिच्यासाठी आपण सर्वांनी विशेष प्रार्थना करावी अशी मी आपणाला विनंती करत आहे. अंजू टीचर आणि दलपती सर दोघंही आजारी आहेत, त्यांच्यासाठी आपल्या प्रार्थनेत आठवण ठेवा. दलपती सर त्यांच्या घरामध्ये पाय घसरून पडले होते काल, पण लागलेलं जास्त नाही, परंतु थोडं त्यांना लागलेलं आहे आणि ते सुरक्षित आहेत. याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद असो. तर कृपया या जोडप्यासाठी आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. प्रीती दाभाडे या आजारी आहेत आणि संपूर्ण दाभाडे परिवार यांच्यासाठी आपल्या प्रार्थनेमध्ये विशेष प्रकारे आठवण ठेवा. कुंभोज चर्च जिथं आज सर गेलेले आहेत, ते चर्चचं ओपनिंग मागच्या शनिवारी झालेलं आहे. रिओपनिंग त्याला आपण म्हणू शकतो, पुनर्बांधणी ज्याला म्हणतो आपण, नेहम्यातली पुनर्बांधणी, नेहम्याच्या पुस्तकातली पुनर्बांधणी, ते होत असताना त्या चर्चवरती आज देवाचा आशीर्वाद असावा. ब्रदर खंडागळे सर तिथं प्रीच करणार आहेत आणि काही अजून गोष्टी आहेत त्या ठिकाणी होत असताना
त्या चर्चसाठी आपल्या प्रार्थनेत आठवण ठेवा. माले चर्च, अजून देवाळे चर्च, गडमुळशिंगी चर्च, हे चर्चेस आपल्याला ओपन करायचे आहेत, उघडायचे आहेत. काही ठिकाणी बांधकाम करायचं आहे, काही ठिकाणी पुन्हा पुनर्बांधणी करायची आहे, पुन्हा प्रस्थापित करायचं आहे. तर कृपा करून आपल्या या चर्चेससाठी, या मंडळांच्यासाठी आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. आम्ही आभार मानत आहे. तुम्हा सर्वांचं प्रभूमध्ये पुन्हा एकदा स्वागत करत. काही सूचना आहेत. शुक्रवारची प्रार्थना एवाय डिपार्टमेंट 7:30 वाजता सायंकाळी, प्रत्येक सायंकाळी 7:30 वाजता कृपा करून एवाय डिपार्टमेंटच्या सर्व प्रार्थना जनानी आणि प्रार्थनेला उपस्थित राहावं. जर तुम्हाला त्याच्यामध्ये काही साक्षी सांगायची असेल, काही प्रार्थना करायची असेल, घ्यायची असेल, काही संदेश सांगायचा असेल, मिसेस जेनिफर लंका टीचर यांच्याशी संपर्क साधा. त्या तुम्हाला पुढील माहिती देऊ, त्यामध्ये तुम्हाला सहकार्य करतील. शनिवारची शाबत शाळा सकाळी 9:15 वाजता सुरू होते आणि दैवी सभा 11 नंतर सुरू होते. तर त्यासाठी आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. मागचा पूर्ण आठवडाभर पीक ऑफ प्रेयर तरुणांनी सादर केलेला आहे. उत्कृष्ट काम डिपार्टमेंटने केलेलं आहे. सर्व तरुणांनी त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि सर्व तरुणांचा उत्साह मला त्या ठिकाणी जाणवलेला आहे. आणि आलेल्या सर्व मंडळीचं, भाग घेतलेल्या सर्वांचं काम किती सुंदर, आणि 4-5 दिवसात एवढ्या सुंदर अशा संदेश, बातम्या आम्हाला सुवार्ता प्रसार या ठिकाणी पाहायला मिळालं. या सर्वांच्या कष्टाबद्दल डिपार्टमेंट अध्यक्ष आणि त्यांचं मी आभार मानतो, सर्व युथचं, की त्यांनी उत्कृष्ट कामगिरी पार पाडलेली आहे. आणि चर्च तुम्हाला मानवंदना देत आहे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो आणि तुमचा जो सन्मान किंवा जे तुमच्यासाठी 2 शब्द बोलले जात आहेत ते सर्व चर्चच्या वतीनं तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही यामध्ये भाग घेतलेला आहे. तसंच जे शाळेची बस आम्हाला आम्ही विनंती केली होती सराडला की शाळेची बस आम्हाला या युथला त्यांचा जो नियोजित कार्यक्रम आहे तो उरकण्यासाठी तुम्ही त्यांना द्या म्हणून आम्ही ज्यावेळेस विनंती केली तर ती विनंती मान्य करून शाळेचे प्रिन्सिपल मिस्टर मोहनराव सर आणि त्यांच्या सर्व टीमनं जे आम्हाला शाळेची बस देऊन सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल मी मंडळीच्या वतीनं, डिपार्टमेंटच्या वतीनं आणि आमच्या सर्व चर्च बोर्डच्या वतीनं मी त्यांचा आभार मानत आहे की त्यांनी आम्हाला या ठिकाणी बस उपलब्ध करून दिलेली आहे. आपल्या कोल्हापूर चर्चची सभासद कुमारी साई, सौ उषा व मिस्टर दत्ता राजाराम फावळे यांची कन्या व अविनाश व अरविंद गर्ते यांची भाची हिचा विवाह चिरंजीव विजय आनंदा देवकुळे बोरपाडे यांच्याशी नियोजित करण्यात आलेला आहे. विवाहाची वेळ आणि तारीख आहे रविवार दिनांक 23/3/2025 बरोबर आहे रोजी सकाळी 11:25 तिथं लिहिलेलं आहे. पण इट्स ओके, 11:25 11:30च्या आसपासची ही वेळ आहे. सर्व ही दुसरी सूचना या ठिकाणी मी करत आहे. तर कृपा करून या सूचनेकडे लक्ष द्या. आणि या विवाहाचा पत्ता आहे मल्टीपर्पज बालाजी मल्टीपर्पज हॉल बोरपाडे तालुका पन्हाळा येथे आयोजित केलेला आहे. तर कृपा करून या मंडळीला याद्वारे आमंत्रित करण्यात येत आहे. कृपा करून आपण या जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी, प्रार्थनेमध्ये आणि आनंदामध्ये त्यांच्या सहभागी होण्यासाठी कृपया आपली उपस्थिती आदरणीय आहे असं गर्दे देवकुळे आणि आवळे परिवाराचं आमंत्रण किंवा म्हणणं आहे. धन्यवाद, आभारी आहे. देवा तुम्हाला आशीर्वादाने भरो. पण एक गीत गाऊया आणि सुरुवातीचं गीत गाऊन परमेश्वराला गौरव देऊया. या ठिकाणी की आपण सर्वजण उभे राहू. गीत नंबर 167 मराठीमध्ये 167 हे गीत गाऊन देवाचं गौरव आपण करूया. पहिला आणि शेवटचा अंतरा गाऊन. अर्पितो प्रभूला सर्वच काही, अर्पितो प्रभूला सर्वच काही, त्वरेने माझ्या मनी तो राही, त्वरेने
त्याची मी करीतो तुझा मी आता जाणून नमितो तुझा मी आता जाणून नमितो ख्रिस्ताच्या येणे दिनास पाही ख्रिस्ताच्या येणे दिनास पाही अर्पितो प्रभुला शेवट तनुची जगी तुझ्याची पारी मनहे लावी तुझ्याची ठाई तनुची जगी तुझ्याची पारी मनहे लावी तुझ्याची ठाई धनहे करची तुझ्याच गाणी धनहे करची तुझ्याचे गाणी सर्वस्व माझे तुझ्याच वाणी सर्वस्व माझे तुझ्याच वाणी अर्पितो प्रभुला. बसूया आपण. Good afternoon. Happy Sabbath. आजचे वक्ते पास्टर एडविन यांनी रोमकरास पत्र 12वा अध्याय 1 ते 2 वचन हे निवडलेले आहे. ह्यास्तव बंधुजनहो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हास विनंती की तुम्ही आपल्या शरीराचा जिवंत पवित्र व देवाला प्रिय असा यज्ञ करा, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वभावाचे रूपांतर होऊ द्या, यासाठी की देवाची जी उत्तम गृहिणी व परिपूर्ण इच्छा ती काय आहे हे समजून घ्यावे. For our today's scripture reading, today's speaker, Pastor Edwin, has chosen Romans chapter 12, verses 1 and 2. I beseech you, therefore, brethren, by the mercies of God, that ye present your bodies a living sacrifice, holy, acceptable unto God, which is your reasonable service. And be not conformed to this world, but be ye transformed by the renewing of your mind, that ye may prove what is that good and acceptable and perfect will of God. देवाची स्तुती असो. या वेळेला आपण प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. प्रार्थनेमध्ये जात असताना ज्यांना कोणाला शक्य आहे त्यांनी गुडघे टेकावे, ज्यांना शक्य नाही त्यांनी मान वापरून त्या ठिकाणीच आपण प्रार्थना जायचं. अनादी कालापासून अनंत कालापर्यंत असणाऱ्या तुझ्या परमेश्वर, तुझा आभार मानतो, तुझा उपकार मानतो, तुझ्या नावाला महिमा गौरव देतो, यासाठी की परमेश्वर परत एकदा आम्हा सर्वांना तुझ्या नावामध्ये, तुझ्या वचनामध्ये आणि तुझं नामस्मरण करण्यासाठी या धाकधकीच्या जीवनामध्ये असताना सुद्धा परमेश्वर एकत्रित केलं आणि त्यातून परमेश्वर तुझं नाव उंचवलं जावं, तुझा गौरव व्हावा, ही संधी आम्हाला देव करतोस. या दयेबद्दल, कृपेबद्दल आम्ही तुझा उपकार मानतो, आभार मानतो. व परमेश्वर तुझी करुणा किती अनंत आहे, तुझी दया आमच्यावर किती आहे हे आम्हा सर्व मानव जातीला माहीत आहे. आणि परमेश्वर या दयेबद्दलही आम्ही तुझा उपकार मानतो. ज्या ज्या वेळी चुकला असेल त्या त्यावेळी आम्ही क्षमा मागतो परमेश्वर, आणि ती क्षमा तू करतोस याबद्दलही आम्ही तुझा उपकार मानतो. ती चूक आमच्याकडून परत घडू नये यासाठी आम्ही प्रार्थना करत आहे परमेश्वर. आजच्या दिवसासाठी प्रार्थना करतो परमेश्वर. आजच्या दिवसामध्ये
आणि आज या भक्ती प्रार्थनेमध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व जनांसाठी सर्वांवर तुझा आशीर्वाद पाठव परमेश्वरा. ज्या इच्छेने, ज्या आकांक्षेने आणि जे मागणं परमेश्वर तुझ्याकडे घेऊन आलेले आहे त्या सर्व इच्छा, आकांक्षा, मागणं आणि परमेश्वरा जे तुझ्याकडे नेत्र लावले आहेत त्या नेत्राची परमेश्वरा तू आम्हाला सर्व आशीर्वाद देणार आहेस, याबद्दल तुझं उपकार मानतो. ज्या आशेने गुडघे टेकलेले आहेत परमेश्वरा तेही तुला माहीत आहे आणि त्याचाही आशीर्वाद तू आम्हाला देऊ करणार आहेस, याबद्दल आम्ही तुझं उपकार मानतो. विशेष प्रार्थना करतो आजच्या दिवसासाठी परमेश्वरा. परमेश्वरा तुझं वचन सांगतं, हे तरुणा तुझ्या जीवनामध्ये आनंद कर, उल्हास कर, परंतु लक्षात ठेव एक ना एक दिवस परमेश्वर तुझा झाडा घेणार आहे. आणि परमेश्वर आजचं तरुण हे तुझा परमेश्वरा नाव उंचावत आहे. आज परमेश्वर या ग्लोबल युथ डेच्या निमित्ताने सर्व तरुण परमेश्वरा तुझ्या नावाचा जय जयकार करीत आहे. परमेश्वरा या सर्व तरुणांच्यावर तुझा आशीर्वाद पाठव. विशेष प्रार्थना करतो आमच्या चर्चसाठी, चर्चमध्ये होणाऱ्या सर्व कार्यक्रमासाठी परमेश्वरा सर्व तुझा आशीर्वाद आहे. आणि परमेश्वर सर्व तरुण हे तुझं नाव उंचावत आहेत, याबद्दल तुझं उपकार मानतो. परमेश्वर आमच्या सर्व तरुणांना तुझ्या हातामध्ये देतो परमेश्वरा. आमचे सर्व तरुण या जगामध्ये वावरत असताना, आमचे सर्व तरुण परमेश्वरा या जगामध्ये असताना परमेश्वरा अनेक वाईट गोष्टी घडत असताना आमच्या सर्वांची पाखर तू कर परमेश्वरा आणि सर्वांवर तुझा आशीर्वाद असते. आम्ही प्रार्थना करतो आमच्या चर्चसाठी, चर्चमधील सर्वांसाठी परमेश्वरा सर्वांवर तुझा आशीर्वाद पाठव. प्रार्थना करतो परमेश्वर ज्या विनंत्या आल्या आहेत परमेश्वरा त्या विनंत्या तुला सादर करीत आहे देवा. रोहित चंदन शिवे, धनपान चंदन शिवे, दीपक साठे, दिलीप घाटगे, त्याचप्रमाणे आमची चिंताली, अंजू टीचर, दलपती सर, प्रीती दाभाडे या सर्व सभासदांसाठी प्रार्थना करतो परमेश्वर. जे आजारी दुःखी कष्टी असतील त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, यांच्यावर तुझा आशीर्वाद असतो परमेश्वर. ज्या दुखणाईत आहेत परमेश्वर ते दुखणाई नाहीस कर. त्याचप्रमाणे आम्ही प्रार्थना करतो आमचं कुंभोज चर्च, माले चर्च, गडमुळशिंगी चर्च या चर्चवर आणि तिथल्या सभासद आणि परमेश्वर असणारे सर्व आचार्य वर्ग यांच्यासाठी प्रार्थना करतो परमेश्वरा, त्यांच्यावर तुझा आशीर्वाद असू दे. त्याचप्रमाणे आम्ही प्रार्थना करतो आमच्या सर्व शाळा आहेत, शाळेचे सर्व सन्मान्य प्रिन्सिपल आणि त्यांची सर्व टीम या सर्वांसाठी प्रार्थना करतो. परमेश्वर ॲडमिशनचे दिवस चालू आहेत, आम्ही तुझ्याकडे मागणं मागत आहे. परमेश्वर आमच्या सर्व शाळेमध्ये चांगल्या रीतीने ॲडमिशन होऊन परमेश्वरा तुझं गौरव व्हावं आणि त्याप्रमाणे परमेश्वर आमच्या सर्व शाळा चांगल्या आणि उत्तम ज्ञान देणाऱ्या ठरावे यासाठी प्रार्थना करीत आहोत. परमेश्वर त्याचप्रमाणे प्रार्थना करतो आज आम्ही सर्व तरुण ज्या भेटी घेणार आहोत या भेटीमधून परमेश्वर तुझा गौरव व्हावं यासाठी आम्ही प्रार्थना करतो. या सर्व भेटी दरम्यान परमेश्वरा तुझं नाव उंचावलं जावं. परमेश्वरा आम्ही जात येत असताना आमच्या सर्वांचा प्रवास सुखरूप कर आणि त्या ठिकाणी जाऊन परमेश्वरा आम्ही जो कित्ता घालून देणार आहे तो तुझ्या नावामध्ये असावे यासाठी प्रार्थना करतो परमेश्वरा. त्याचप्रमाणे आम्ही प्रार्थना करतो परमेश्वरा जे गर्दी फॅमिलीमध्ये विवाह आहे याच्यासाठी परमेश्वरा नव दाम्पत्यास तुझा आशीर्वाद दे परमेश्वरा. आणि ज्या काही त्यांच्या सर्व परमेश्वर अडचणी असतील त्याचप्रमाणे जी तयारी असेल ती सर्व नासर येशूच्या नावामध्ये पूर्णत्व असते परमेश्वरा. या सर्व दोन्ही कुटुंबाला तुझा आशीर्वाद दे आणि हा विवाह संपन्न होत असताना तुझी पाकर आणि परमेश्वर तुझा आशीर्वाद इथं असावा यासाठी प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे प्रार्थना करतो 10वी 12वीच्या परीक्षा चालू आहे. परमेश्वर सर्व विद्यार्थ्यांना योग्य इच्छित फळ तू दे. परमेश्वर त्यांनी केलेले प्रयत्न आणि त्याचप्रमाणे शिक्षकांनी शिकवलेले सर्व शिकवणी परमेश्वरा त्यांच्या मार्क्सद्वारे बाहेर यावेत आणि अतिशय सुंदर त्यांना मार्क्स होऊन त्यांचं परमेश्वरा जे भविष्यकालीन जीवन आहे तेही तू समृद्ध कर. प्रार्थना करतो परमेश्वरा पुन्हा एकदा आजचे जे वक्ते आहेत त्या वक्त्यांच्यासाठी त्यांच्यावर तुझा आशीर्वाद पाठव. जे भाषांतर करणार आहेत त्यांच्यावर तुझा आशीर्वाद पाठव आणि विशेष करून जे ऐकणारे आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. सर्वांचे हृदय खुलं कर परमेश्वरा. आज या ठिकाणी असलेल्या प्रत्येक उपस्थित जनांसाठी प्रार्थना करतो. सर्वांवर तुझा आशीर्वाद पाठव. पुन्हा एकदा परमेश्वरा आम्ही सर्वजण तुझ्या हातामध्ये अधीन आणि स्वाधीन होतो आणि इथून पुढची वेळ तुझ्या हातामध्ये समर्पित करून तारणाऱ्या येशूच्या द्वारे प्रार्थना ऐकते द्या. आमेन. Good afternoon, Happy Sabbath Church. This is a time to collect tithe and offering. In Old Testament, King Hezekiah commanded the people of Israel who dwelt in Jerusalem to contribute support for the priests and Levites. So let's turn our Bibles to 2 Chronicles chapter 31 verse 5. 2 Chronicles chapter 31 verse 5. So as soon as the commandment was circulated, the children of Israel bought in abundance the first fruit of grain and wine,
oil and honey, and of all the product of the field, and they bought in abundance the tithe of everything. So let us we also should be honest in giving our tithes and offering. I would request the youth to come forward and collect the offering. मी यूथला विनंती करतो की येऊन त्यांनी ऑफरिंग घ्यावं. ऑफरिंग घेत असताना आपण बसल्या ठिकाणी पैसा देतो मी देवाला ही घेतो. विशेष करून प्रार्थना करतो की दान आपण घेतलेलं आहे देवपा तू त्याच्यावरती आशीर्वाद फक्त देवपा ज्यांनी ज्यांनी दिलंय देवपा त्यांच्यावर तुझा आशीर्वाद दे पिता परमेश्वर जे देऊ शकले नाही त्यांच्यावर तुझा आशीर्वाद दे देवपा देवपा हे ऑफरिंग गोळा केलंय देवपा ते तुझ्या राज्याच्या वाढीसाठी उपयोग केला जावा असा होते पिता परमेश्वरा. इथून पुढची वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करू. ही लहान विनंती तुझ्याच आणि तुझ्या पूर्णामध्ये करतो नाही पिता. आमेन. आजचे जे वक्ते आपल्या समोर आहेत त्यांना त्यांची ओळख करून देण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे. आजचे जे आपल्याला वक्ते लाभलेले आहेत त्यांचं संपूर्ण नाव मास्टर एडविन दास असं त्यांचं नाव आहे. फिलिपाईन या ठिकाणी त्यांनी 2 वर्षासाठी डिजिटल इव्हॅन्जलिस्ट म्हणून आपला कार्यभाग सांभाळलेला आहे. त्याचबरोबर
11 या ठिकाणच्या ॲडव्हेंटिस्ट मेटा स्कूलमध्ये पास्टर म्हणून त्यांनी आपली जबाबदारी पार पाडलेली आहे. त्याचबरोबर सौराष्ट्र रिजनमध्ये जे आफ्रिकन स्टुडंट आहेत, आफ्रिकन मुलं आहेत किंवा आफ्रिकन लोक त्या ठिकाणी भरपूर आहेत. कारण मी मागच्याच महिन्यात मीटिंगला गेलो होतो, त्यावेळेस सौराष्ट्र रिजनमधून जवळजवळ होते, बरेचशी मुलं त्या ठिकाणी होते. त्यांचे ते इंटरनॅशनल जे लोक आहेत त्यांचे इंटरनॅशनल मास्टर म्हणून त्यांनी त्या ठिकाणी सौराष्ट्र रिजनमध्ये काम केलेलं आहे आफ्रिकन मुलांच्या संदर्भातसुद्धा. त्याचबरोबर सध्या पास्टर राकेश चव्हाण सर साऊथ महाराष्ट्र सेक्शनचे अध्यक्ष, त्यांच्या संगती इव्हॅन्जलिस्ट असिस्टंट म्हणून ते सध्या या ठिकाणी कार्य करत आहेत. आणि आमच्या साऊथ महाराष्ट्र सेक्शनमध्ये डिजिटल इव्हॅन्जलिस्ट म्हणून सुद्धा त्यांचं कार्य, त्यांच्यावरती जबाबदारी देण्यात आलेली आहे की आम्ही जे पाळक लोक, आम्ही आमचे कामगार वर्ग, आमचे पाळक, आमचे जे स्वयंसेवक आहेत, या सर्वांच्या ज्या अहवाल आहेत, जे रिपोर्ट्स आहेत, ते सर्व त्यांच्याकडे त्यांनी पाहायचं आहे. आणि त्याचबरोबर ज्या काही डिजिटल इव्हेंट्स आमच्याकडून सुद्धा काय होत असेल तर त्याची जबाबदारीसुद्धा ब्रदर पास्टर एडविन दास यांच्यावरती सोपवण्यात आलेली आहे. आजच्या या त्यांच्या वडिलांची माझी पण चांगली ओळख आहे. पुण्यामध्ये पब्लिशिंग डिपार्टमेंटला ते बऱ्याच वर्षी काम करत होते आणि त्यांच्या पप्पांचे सुद्धा पालखी सेवेकडे कल आहे. आणि बेसिकली ते मला वाटते तामिळनाडू या ठिकाणावरून ते बेसिकली येतात. म्हणजे माझे पण पाहुणेच आहेत. मला याचं पाहुणं कसं तामिळनाडूमध्ये, माझी बहीण तामिळनाडूमध्ये दिलेली आहे, तिचे मिस्टर तामिळ आहेत, म्हणून ते माझे पाहुणे लागतात. म्हणजे मग थँक्यू सो मच. देवबाप त्यांचा आशीर्वाद देतो आणि काळजी घेऊ. ते आपल्या संगती देवाचं वचन बोलत असताना परमेश्वर त्यांना सांगितलं. Happy Sabbath Church. I hope all of us are happy. माझी अपेक्षा आहे की आपण सर्वजण आनंदित असाल. So I want to thank the pastor for the kind introduction that he spoke about me. आणि बाळासाहेबांनी जी माझी ओळख या ठिकाणी करून दिली याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. Okay, I would like to reintroduce myself. Thank you. पुन्हा एक बार मी स्वतः ओळख करून देत आहे. Because when they had asked me to write, it was like just I had to write what I know. आणि म्हणून ज्यावेळेस ओळख करून देण्यासाठी त्यांच्याकडून काही गोष्टी लिहून घेतल्या, म्हणून थोडक्यात त्यांनी काय केले की लिहिणं पसंत केलं आणि थोडक्यात लिहून त्यांनी दिलेला. I know sir would have got actually confused with my handwriting. आणि म्हणून त्यांचे जे हँडरायटिंग होतं बाळासाहेब सुद्धा कन्फ्यूज झाले. So I saw them again rewriting it, turning the paper and again writing it. आणि म्हणून या ठिकाणी पान पलटून परत त्या ठिकाणी लिहावं लागलं. So it's always better for a person who is speaking to introduce himself, so you give a clarity and clear picture of आणि म्हणून what जो he व्यक्ती is. बोलत असतो त्याने स्वतःची ओळख करून द्यावी, कारण त्याच्यातून चित्र स्पष्ट असं होत असतं. Okay, I bring greetings to you from 3 places. आणि म्हणून 3 ठिकाणावरून मी तुम्हाला शुभेच्छा अशा घेऊन येत आहे. First is my home church, Salisbury Park English Church. आणि सॅलिसबरी पार्क ते मातृ चर्च आहे त्या चर्चकडून. Second, I bring greetings to you from African International Church, Rajkot. आणि राजकोट आफ्रिकन इंटरनॅशनल चर्च आहे, या चर्चकडून तुमच्यासाठी शुभेच्छा असं घेऊन येतोय. The third greetings, I don't know from where to give. आणि मग तिसरा जे शुभेच्छा आहे कुठून द्यावं हे मला समजत नाही. But I'm happy that God has brought me to this beautiful place called Kolhapur. आणि म्हणून परमेश्वराने मला सुंदर अशा ठिकाणचं नाव ज्याचं कोल्हापूर आहे त्या ठिकाणापर्यंत घेऊन आलेला आहे. I never expected that I would be here in Kolhapur. आम्ही अशी कधीच अपेक्षा धरली नव्हती की मी कोल्हापूर या ठिकाणी सेवेसाठी येईल. But God's infinite wisdom, we can never think what He's thinking about us, but always He does the best for us. आणि म्हणून परमेश्वराचं ज्ञान असं आहे की आम्ही त्याच्याबद्दल विचार करू शकत नाही, परंतु परमेश्वर आमच्यासाठी निश्चित चांगला असा विचार करू शकतो. I can see few familiar faces.
आणि या ठिकाणी काही परिचित असे चेहरे मला दिसतात. Sir had told that I worked in Viara International School, आणि right? म्हणून ओळख करण्यात आली की व्यारा इंटरनॅशनल शाळेमध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे. I have my students sitting along with me here. आणि म्हणून त्यांचे काही विद्यार्थी समोर या ठिकाणी बसलेले आहेत. Can my students stand up, please? आणि जे त्यांचे विद्यार्थी आहेत, जर विद्यार्थी असतील तर कृपा करून उभा राहा. Any of my students who studied under me? आणि म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोणी विद्यार्थी म्हणून शिकलेला आहे ते उभा राहावं. Okay, so these are my students who studied with me, under me. आणि म्हणून 4 या ठिकाणी विद्यार्थी उभारलेले पाहतात की त्यांनी सरांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी म्हणून काम केलेलं आहे. So I'm grateful and happy to see them growing in the Lord. आणि मग येशू ख्रिस्तामध्ये परमेश्वरामध्ये त्यांची वाढ होत आहे म्हणून मला आनंद होत आहे. So thank you. You can sit down. Okay. Without wasting much time, let's get into God's word. Before we could do that, let's pray. आणि म्हणून संदेशाला सुरुवात करण्याच्या आधी आपण थोडक्यात देवाची प्रार्थना करूया. Thank you, dear Heavenly Father, once again, as we open your word, we pray that your presence, your Holy Spirit will be filled and present amongst each of us. In Jesus' name we pray. Amen. Okay, so I'm not a person who stands in one place. I like to keep moving around, but it's fine today. I'll try to keep myself close to the आणि म्हणून pulpit. या ठिकाणी ते म्हणतात की मी एका ठिकाणाहून उभा राहून संदेश देऊ शकत नाही, मी इकडे तिकडे फिरणारा व्यक्ती आहे, परंतु आज मी या ठिकाणी उभा राहणार आहे. Okay, thank you. So what was the scripture portion that we had read? आणि म्हणून आज जो शास्त्र वाचला तो शास्त्रभाग कुठला होता बरं, कोण सांगू शकेल का? Anyone? कोणी सांगू शकेल का शास्त्रभाग? Okay, Romans chapter 12 verse 1 and 2. रोमकरास पत्र याचा पहिला अध्याय पहिली 2 वचने या ठिकाणी वाचलेली आहे. Can I have one person from the congregation get up loudly and read that verse once again? आणि बसलेल्या पैकी या ठिकाणी विनंती करतो की कोणीतरी उठून उभा राहावं आणि जो शास्त्रभाग रोमकरास पत्र पहिला अध्याय पहिले 2 वचन मोठ्याने वाचून दाखवावे. Anyone, whether it be in Hindi, Marathi, English, कुठल्याही Gujarati, भाषेत असू दे, कुठल्याही भाषेत तुम्ही वाचू शकता. रोमकरास पत्र अशी वाचलेलं म्हणून बंधुजनो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्हाला समजून घ्यावे. म्हणून मी ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊन घ्या. Thank you so much. I believe that what she read, all of you have understood. आणि म्हणून या ठिकाणी आभार मानतो की जे किती वाचलेले कदाचित आपल्या सर्वांना ते समजलं असेल. I believe one day will come where I will preach in Marathi. आणि म्हणून धन्यवाद परमेश्वर गौरव. ते काय म्हणतात की माझी अशी अपेक्षा की एक दिवस ते या ठिकाणाहून मराठीमध्ये संदेश देतील आणि मराठी माणसाची सुट्टी करतील. Because when people speak to me in Marathi, I have to join words and understand what they're trying to आणि म्हणून लोक converse. ज्यावेळेस मराठीमध्ये बोलतात की तुटक शब्द त्यांना समजतात तर ती बोलू सुद्धा शकतात थोडेफार. But praise God, very soon I will be preaching to you all in Marathi. आणि म्हणून लवकरात लवकर मी मराठीमध्ये तुमच्या बरोबर समोर संदेश देणार आहे. Okay, so what is the most important occasion of this Sabbath? आणि म्हणून सर्वात महत्त्वाची घटना आजच्या शब्दाबद्दल विशेष असं काय आहे? What is it? आणि विशेष बाब आजच्या शब्दाबद्दलची कोणती आहे? It is the GYD, the Global Youth Day. त्याला GYD म्हटलेलं आहे, ग्लोबल यूथ डे, आंतरराष्ट्रीय तरुण युवक दिवस म्हटलेला आहे. It is very, very important for each of us sitting here to consider ourselves as youth. आणि म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी बसले असताना आपल्याला सर्वांनाच हे जाणून घ्यायचे की मी ख्रिस्तामध्ये एक युवक आहे. Let me make it very clear to you that the message is not only for the youth, but it is for every one of us. आणि म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला स्पष्ट करू इच्छितो की आजचा संदेश फक्त युवकांसाठीच नाही पण तो सर्वांच्यासाठी असा आहे. Because it is very, very important for us to understand, as youth, the Lord has given us the spirit of youth,
so that we can go out and reach out. आणि म्हणून प्रत्येकाला परमेश्वरानं तरुणाचा किंवा युवकाचा एक आत्मा दिलेला आहे आणि म्हणून ते आत्म्यानं भरून आपण बाहेर जाऊन देवाची सुवार्ता सांगू शकतो. Where we can go and share what God has done to us and what He has given us, and that we can impart it to others. आणि म्हणून परमेश्वरानं आमच्यासाठी काय केलेलं आहे आणि तोच भाग इतरांसाठी परमेश्वर काय करणार आहे हे सांगण्यासाठी तुम्हाला आणि आम्हाला ही संधी मिळणार आहे. We are just going to look at a few of the biblical characters. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये अशी काही व्यक्तिमत्व आपण आता पाहणार आहोत. The first person that we are going to look from the Bible is a very beautiful character that I always admire. Is मला खूप आवडणार पहिलं म्हणजे ते मोशे आहे. Moses was an imperfect man. आणि म्हणून तो अपरिपूर्ण मोशे असा होता. But God called him to deliver the children of Israelites. आणि म्हणून परमेश्वराने इस्रायल लोकांनी मुक्तता करण्यासाठी या मोशेची निवड केलेली आहे. He faced fears, he faced troubles, temptations. आणि म्हणून त्याला भीती होती, त्याला भय होता, मोह होता, अनेक प्रकारच्या समस्या या मोशेच्या समोर होत्या. Very important, he told God, he gave God an excuse saying that I cannot speak. आणि म्हणून एक या ठिकाणी परमेश्वराने त्याला कारण सांगितले की परमेश्वर ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी मी जड ओठाचा आहे, मी बोलू शकत नाही. And he said, I cannot do what you're asking आणि me म्हणून to do. परमेश्वर तू काय मला सांगतोस ते मी करू शकत नाही. But did God leave him? परंतु परमेश्वराने या मोशेला सोडलं का? But God did not leave him, but rather he was more closer to him and advised him that I will be with you. आणि म्हणून या ठिकाणी परमेश्वराने या मोशेला सोडलं नाही, परंतु परमेश्वर अधिक मोशेच्या जवळ गेला आणि परमेश्वर मोशेला म्हणाला की मी तुला सोडणार नाही, तुझ्याकडून कार्य करून घेणार आहे. God is telling you and me today that trust in my promises. आणि मग आज परमेश्वर तुम्हाला आणि मला सांगू इच्छितो की माझ्या जे अभिवचन आहे त्याच्यावरती तुम्ही भरोसा ठेवा. Even if you feel inadequate, still trust in the plans that I have laid for या you. तुम्हाला जर या ठिकाणी तुम्हाला वेगळं वाटत असेल तरी सुद्धा परमेश्वरावर तुम्ही भरोसा ठेवा. Even if you go through some challenging situations, don't give up because God is with you. आणि म्हणून आव्हानात्मक परिस्थितीमध्ये आपण जात असताना हार मानू नका, कारण परमेश्वर सदैव आपल्या संगतीने असणार आहे. Because the Lord says, I am with you and I will always be with you. परमेश्वर म्हणतो की मी नेहमी तुमच्याबरोबर होतो आणि इथून पुढेही मी तुमच्या समवेत असणार आहे. The second character is very, very important. आणि दुसरं जे व्यक्तिमत्व आहे अतिशय महत्त्वाचं पवित्र शास्त्रामध्ये सापडतं. It's a beautiful lady or a girl who was chosen. आणि म्हणून जे निवडलेले एक सुंदरशी स्त्री किंवा कुमारिका आपण म्हणून तिला निवडलेले And परमेश्वर. this passage is taken from the book of Esther, chapter 4. आणि म्हणून एस्तर याच्या 4थ्या अध्यायामधून एक गोष्ट आम्हाला पाहायला मिळते. You can read it through when you have time. 12 to 17, a beautiful girl is picked up. आणि म्हणून एस्तर याचा 4था अध्याय 12 ते 17 वचनामध्ये परमेश्वराने या मुलीची कशी निवड केली हे आपण घरी जाऊन वाचू शकता. What did Esther do that she became so famous through the whole scriptures? आणि म्हणून या ठिकाणी असा काय तिनं बाब केली की या अध्यायामध्ये या पवित्र वचनामध्ये ही अगदी परिचित अशी झालेली मुलगी आहे. She risked her own self. आणि म्हणून या एस्तेरनं आपल्या स्वतःचा जीव तिने धोक्यात घातलेला आहे. She used her position आणि म्हणून तिचा हुद्दा आहे त्या हुद्द्याचा तिने उपयोग करून घेतलेला आहे. influencing for God's purpose. आणि म्हणून देवाचा प्रभाव कसा इतरांवरती पाडावा याच्यासाठी तिने आपला स्वतःचा उपयोग करून घेतलेला आहे. Sometimes, you know, as God's children, as you, as believers of God, we do go through some situations where we have to risk our life. आणि म्हणून देवाची लेकरं म्हणून तरुण या नात्यानं कधी कधी परमेश्वरासाठी आपल्या लोकांसाठी आपला जीव आम्हाला धोक्यात घालावा लागतो. Sometimes, you know, there is injustice at times done. आणि म्हणून कधी कधी आपल्या स्वतःवरती सुद्धा अन्याय होत असतो. That time we have to be the voice for the voiceless. आणि म्हणून ज्यांचा आवाज बंद आहे अशा बंद आवाजाच्या लोकांसाठी आपला आवाज त्या ठिकाणी उठवावा लागतो. That is what Esther did. She was a voice for the voiceless. आणि म्हणून ज्यांचे आवाज बंद झालेले त्यांच्या आवाजासाठी ही स्वतः एस्तर स्वतःचा आवाज या ठिकाणी म्हणून झालेली आहे. God had chosen Esther at the right time to save her people. आणि म्हणून तिच्या लोकांची सुटका करण्यासाठी योग्य वेळेस
योग्य आहे व्यक्तीला एस्तेरसाठी परमेश्वर निवडलेला आहे. The same way God has called you and me. I'm again rephrasing and telling you again and again that God has called you and me for a greater purpose. आणि म्हणून चांगल्याच हेतूसाठी परमेश्वरानं तुमची आणि माझी निवड केलेली ही परत आणि परत मी तुम्हाला सांगू इच्छितो. There's a reason God has called you in this season. आणि म्हणून एक कारण आहे की या ऋतूमध्ये परमेश्वरानं तुम्हाला का बोलवले, तुम्हाला पाचारण काय केलेलं आहे. The third biblical character, आणि म्हणून तिसरं जे व्यक्तिमत्व पवित्र शास्त्रामध्ये सापडतं, a very beautiful person, a handsome young man God had chosen. आणि एक चिर तरुण देखणा पुरुष परमेश्वराने त्याच्या कार्यासाठी निवडलेले आपल्याला पाहायला मिळतं. As youth sitting here, we all have to look up to him. आणि म्हणून जी या ठिकाणी तरुण बसले, या तरुणांनी त्याच्याकडे एक आदर्श म्हणून पाहावा. Who is that person? आणि मग तो व्यक्ती कोण असेल बरं? Okay, David is okay. Is there any other person apart from David with the same alphabet starting? आणि म्हणून डेव्हिड बस Daniel. त्याचं नाव दानिएल असं आहे. What did Daniel do that he became so famous in the Bible? आणि म्हणून दानिएलने असं काय केलं की पवित्र शास्त्रामध्ये तो अगदी परिचित झालेला आहे. He was faithful to God in the secular world. आणि म्हणून या जगामध्ये तो परमेश्वराशी अगदी परिचित असा झाला होता. Okay, let's go a little into the history. What happened that Daniel became famous? What happened? Can someone tell me? असं काय घडलं की जेणेकरून या दानिएलाचा त्या ठिकाणी परिचय झालेला आहे? काय केलं दानिएलानं असं? Can someone tell me? कोण सांगू शकेल का दानिएलानं काय केलं? Yes, pardon me? He had an ability to interpret dreams. He had an ability to interpret dreams. Okay, that is one of the benefits or the plus point that Daniel had. दानिएलने असणारे या ठिकाणी उत्तर दिले की एक प्लस पॉइंट असा होता की त्याला परमेश्वराने काय केलं की स्वप्नाचा उलगडा करण्याचं ज्ञान दिलं होतं. Okay, when you say about dream, what was the dream that he was able to interpret? आणि म्हणून कसल्या प्रकारचं स्वप्न त्याला पडलं होतं, त्या स्वप्नाचा उलगडा त्या राजाला त्याने करून दाखवला. Okay, thank you, church members. I want the youth to answer. या ठिकाणी जे तरुण आहेत त्या तरुणांच्याकडून मला काही उत्तर पाहिजे. Okay, youth sitting, can you please answer? जर तरुण कृपा करून तुम्हाला माहित असेल त्याचं उत्तर सांगू शकता. I will give you a hint. You know, there was a king who built such a big, tall figure, and he had asked the people to bow down, and 3 of those people did not bow down, and they were the sole person's friends. आणि म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला त्याचा क्लू देतो की 3 लोक होते, मित्र होते. त्या राजाने मोठा पुतळा बांधला होता, त्याला नमन करायला सांगितलं होतं, परंतु या 3 मुलांनी किंवा पुरुषांनी नमन केलं नाही. You know, my Chitti is trying to, Joyce Chitti is trying to tell her son, you know, try. Again, it's no worries. You know, sometimes, you know, we get so confined to this world that we at times forget what the Bible has आणि for म्हणून us. यावेळेस बऱ्याच वेळा आपण जगामध्ये इतकी गुरफटून गेलेलो असतो की बायबलमध्ये काय आहे तो त्याला आम्ही समजू शकत नाही किंवा आमचं लक्ष त्याच्याकडे नसतं. Okay, so in simple words, you know, Nebuchadnezzar had seen a dream, and in the dream he saw a golden statue, right? Did he see a golden statue? आणि हो, या ठिकाणी आपण नबुकदनेस्सर राजाने एक स्वप्न पाहिलं. त्या स्वप्नामध्ये त्याला उंच असा सोन्याची काय झालं, सोन्याची त्या ठिकाणी त्याला पुतळा दिसला. दिसला हे आहे काय? का? दिसला का? सोन्याचा नाही ना? Okay, correct. It was not of gold, right? It was not completely filled with gold, but it had different elements, right? आणि म्हणून या ठिकाणी जो पुतळा होता तो सोन्याचा नसून वेगवेगळ्या धातूने तयार केलेला पुतळा होता. If it is going to be students from the school, you will find all the elements there, right? In chemistry, all the elements you see, you will find all the elements: gold, silver, right? Iron, bronze, iron, clay. या ठिकाणी रसायनशास्त्रामध्ये आपण जे विद्यार्थी असतात आपल्याला माहित आहे की बऱ्याच प्रकारे धातूचा त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करावा लागतो. You know what happened? Daniel was not present at the time when, you know, the statue was there erupted in front of all the people. It was only his friends. What are the names of his friends? आणि मग या ठिकाणी आपण बघतो की ज्यावेळेस त्या ठिकाणी पुतळा होता आणि त्यांना नमन करायला सांगितलं होतं, त्यावेळेस दानिएल त्या ठिकाणी नव्हता. तर त्या 3 मित्राचं नाव काय आहे? Okay,
Now let me give you a more tricky question. What are the actual Hebrew names of Shadrach, Meshach and शाद्रक, Abednego? मेशक आणि अबेदnego या 3 जणांना दिलेले इब्री नाव कोणतं आहे बरं? Hananiah, Mishael, Azariah. Pardon me? Hananiah, Mishael, Azariah. Perfect. You kindly take note. जे तरुण आहेत कृपा करून याची नोंद घ्या. त्यांना जे नाव देण्यात आले होतं Okay? नाव या ठिकाणी सांगितलं इब्री नाव दिलं होतं ते. What was the name of Daniel? दानिएलाचं नाव काय? Belshazzar, right? Thank you so much. बेलशेझर नाव त्याचं. So, what did the friends do when the trumpet was blown, when the statue was erected? What happened? The king told that when the statue is erected, when the trumpet is blown, all of you have to आणि मग या bow ठिकाणी down. ज्यावेळेस त्या पुतळ्याची स्थापना झाली, ज्यावेळेस करण्याचा आवाज शिंग फुंकण्यात आलं, त्यावेळेस या लोकांना काय सांगितलं होतं की त्या ठिकाणी काय व्हायचं, त्या पुतळ्याला त्यांनी नमन करायचं. But did Daniel's friends do that? मग दानिएलाच्या 3 मित्रांनी त्या पुतळ्यास नमन केलं का? No. Why didn't they do that? पण त्यांनी नमन त्या पुतळ्याला का केलं नाही? What did they say? ते काय म्हणाले राजास काय म्हणाले, ते नमन न करता काय म्हणाले? What did they tell the king, and what did the king reply back to them? आणि म्हणून राजाला त्यांनी काय सांगितलं आणि राजाचा प्रतिसाद त्यांच्याबद्दल काय होता? What did they say? Even if you throw us into the fiery furnace, and even if our God does not save, we will not bow down. आणि म्हणून ते म्हणाले, जर त्या तप्त अग्नीच्या भट्टीमध्ये जर अशा परिस्थितीमध्ये आम्हाला टाकलं तरी सुद्धा आम्ही त्या पुतळ्यास नमन करणार नाही. But the king Nebuchadnezzar was very kind, because Daniel was a very close friend of who? Nebuchadnezzar, right? Nebuchadnezzar was a very close friend of Daniel. नबुकदनेझर हा थोडासा दया संपन्न असा राजा होता, कारण या 3 मित्रांचा जो मित्र होता दानिएल हा नबुकदनेझरच्या अगदी जवळचा व्यक्ती होता असं म्हटलेलं आहे. He gave them a chance. आणि म्हणून पुन्हा एक संधी या 3 तरुणांना दिलेली आहे. Sometimes there is this, in the police setup, I think they have this encounters, right? You don't give a chance for them. You see them, you just take them out. आणि म्हणून पोलीस डिपार्टमेंट मध्ये एक पद्धत आहे एन्काउंटर करण्याची. त्यांना संधी दिली जात नाही, डायरेक्ट त्यांना काय केलं, गोळी घातली जाते. You just even go and say sorry, forgive me, pardon me and all that. They are not going to leave you. आणि कुठल्याही प्रकारची क्षमा किंवा दयामाया त्या ठिकाणी चालत नाही. डायरेक्ट त्यांना काय केलं, गोळी ठोकली जाते. The same way Nebuchadnezzar wanted to do, but because he was a very good friend, a person who interpreted the dream, and he was the wisest man. आणि म्हणून या ठिकाणी असंच नबुकदनेझर राजानं त्या 3 तरुणांच्या बद्दल केलं असतं, परंतु दानिएल हा नबुकदनेझरच्या जवळचा असताना दानिएलानं नबुकदनेझरला स्वप्नाचा अर्थ सांगितला होता. म्हणून पुन्हा एक नबुकदनेझर राजाने या 3 लोकांना संधी दिलेली आहे. He spared them and told, again I will blow the trumpet. If you don't bow down this time, I will throw you into the आणि म्हणून fiery पुन्हा furnace. एक संधी दिली की जर तुम्ही पुतळ्यास नमन नाही झाला तर तुम्हाला काय करणार की 7 पट पटलेल्या अग्नीमध्ये त्यामध्ये तुम्हाला टाकून देणार. But did the friends give up? या ठिकाणी या 3 मित्रांनी हार मानलेली आहे का? No. नाही. They said, we will go. Whatever you do, no problem. We will still go into that fiery furnace. And even if our God does not save us, we will still not bow down to this image. या ठिकाणी परमेश्वराने जर आम्हाला त्यातून वाचवलं नाही तरी सुद्धा आम्ही या पुतळ्यास नमन करणार नाही, अशा प्रकारचा या लोकांचा मनसुबा होता. That is a faithfulness that they rendered to the Lord who created them. ज्या परमेश्वराने त्यांना निर्माण केलं त्याच परमेश्वराच्या प्रीत्यर्थ हा एक भक्कम विश्वासपणा या 3 मित्रांच्या मध्ये होता. You children of God, we at times are in this world where we are also stressed with so much of problems that you have to do this, you have to do that. But where is our stand? आणि म्हणून या जगामध्ये जगत असताना बऱ्याच अशा प्रकारचे दबाव तंत्र, अनेक प्रश्न समस्या आमच्यामध्ये असतात. मग अशा स्थितीमध्ये आम्ही कुठे उभा राहतो हे स्वतःच निरीक्षण करण्याची वेळ आहे. Where is our faith grounded on? आणि मग आमचा विश्वास कुठे गेलेला आहे? The Bible says it very clearly that you need to be grounded in the Lord, in the faith आणि that Jesus has म्हणून या given you. ठिकाणी पवित्र शास्त्र सांगते की तुम्हाला देवामध्ये, येशू ख्रिस्तामध्ये विश्वासामध्ये मुळविला असावे तुम्ही.
Even if the world tries to conform with you by pressurizing you to the world, you still have to stand your ground and say, I will only serve the Lord who created me. म्हणून या ठिकाणी जरी जगामधून लोकांच्या मधून आमच्यावरती दबाव तंत्र येत असतील, आमच्या मनावरती अनेक काही प्रकारच्या गोष्टी येत असतील, तरी सुद्धा तुम्ही ताठ मानेने उभं म्हटलं पाहिजे की मी देवासाठी विश्वासपणाने उभा आहे. Your faithfulness will become a testimony to others when you reflect God's character आणि म्हणून in your देवाचं life. प्रतिबिंब आम्ही इतरांना प्रदर्शित करतो, त्यावेळेस इतरांच्या जीवनामध्ये आमच्यामुळे बदल घडू शकतो. Okay, I'm just skipping few things. Let's go to another important biblical character. आणि पवित्र शास्त्रामध्ये अनेक व्यक्तिमत्व आपण या ठिकाणी पाहणार आहोत. What is the theme of this GYD 2025? GYD ग्लोबल यूथ डेचा आपला थीम मथळा काय आहे बरं? ACT, right? What is the acronym for ACT? आणि कृती, त्याचा अर्थ आहे कृती. कृती म्हणजे काय? Okay, what is it? What is it? What does it say? A community transformed, right? सामाजिक परिवर्तन असं त्याला म्हटलेलं आहे. You need to act, right? You need to act by exhibiting God's love and character to the आणि आम्ही community. अशी कृती केली पाहिजे की देवाचं शील, देवाचे चांगुलपणा समाजाच्या समोर आम्ही न्यायचं आणि समाजाला परिवर्तन करायचं आहे. So you and I think by 2:50, 2:40, 2:45 we are going to be present back here and we are going to transform the community. आणि म्हणून 2:45 आपण इथून जमणार आहोत, इथून बाहेर जाणार आहोत की समाजाचं परिवर्तन करण्यासाठी. How can we transform the community when we don't transform ourselves? म्हणून स्वतःच जर आम्ही परिवर्तन करून नाही घेतलं तर समाजाचं परिवर्तन आम्ही कसं करणार? So first let's transform ourselves, our church, our family. म्हणून स्वतःचं, माझ्या मंडळीचं, माझ्या कुटुंबाचं प्रथम आम्ही परिवर्तन केलं पाहिजे. Then we will be able to transform the मगच community आम्ही outside. इतरांचं किंवा इतर समाजाचं आम्ही परिवर्तन करू शकतो. Okay, the biblical character now it is found in the book of Ruth. आणि मग रूथ याच्या पहिल्या अध्यायामध्ये हे आम्हाला व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. Ruth chapter 1 verse 16 to 18. रूथ याचा पहिला अध्याय 16 ते 18 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. What was so important about Ruth that she also became so famous? आणि म्हणून रूथच्या जीवनामध्ये इतकी कुठली महत्त्वाची बाब होती की ती एवढी परिचित पवित्र शास्त्रामध्ये झालेली आहे. What was she famous for? ती कशासाठी परिचित झाली? का बरं? कशामुळे? Ruth chapter 1 verse 16 to 18. Someone please. आणि म्हणून रूथ याचा पहिला अध्याय 16 ते 18 वचन मला जर सापडला असेल तर कृपा करून पाहू शकता, वाचू शकता. Ruth chapter 1 16 to 18. When Ruth said, "Between me not to leave thee, or to return from following after thee, for the winter thou goest, I will go, and where thou longest, I will lodge. Thy people shall be my people, and thy God my God. Where thou diest, I will die, and there I will be buried. The Lord who showed to me, and more also, but death part thee and me." When she saw that she was steadfastly minded to go with her, then she left speaking unto her. In simple words, the Bible says it very clearly that you need to prioritize your commitment to the community. आणि म्हणून या ठिकाणी सर्वसाधारण भाषेमध्ये जर सांगायचं झालं की तुम्ही तुमच्या समाजाची लोकांसाठी बांधिलकी असलं पाहिजे. Your loyalty and commitment to your community is very, very important. तुमचा प्रामाणिकपणा हा तुमच्या समाजासाठी अगदी महत्त्वाचा असा आहे. Now I have this sir here who's very handsome and nice looking, and can I tell him, your God will be my God, where you go I will go, where you die I will also die? आणि म्हणून या ठिकाणी जर हे मला म्हणाले, हॅन्डसम म्हटले आभार मानतो पहिले आणि ते म्हणाले जर मी हे मला म्हणाले जर मी तुमच्यावर तुमचा देव तो माझा देव, तुमचे लोक ते माझे लोक, तुम्ही जा तिथे मी जाईन, तुम्ही म्हणाल तिथे मी मानण्यास तयार आहे, हे जर मला असे म्हणाले तर will you be able to
transform the community by telling that? आणि मग असं म्हणण्याद्वारे समाजाचं आम्ही परिवर्तन करू शकणार आहे का? Can we? आम्ही हे परिवर्तन करू शकतो का? You know, when Ruth and Naomi's dialogue is this, you know, Ruth goes and tells Naomi that where you go, I will go. म्हणून या ठिकाणी संभाषण रूथ आणि नवमी ती सासूच्या मध्ये झालेलं आहे. Where you stay, I will stay. रूथ या ठिकाणी मध्ये तुम्ही जाल त्या ठिकाणी मी जाल, तुम्ही जिथं राहणार त्या ठिकाणीच मी राहीन. Where you go, I will go. Where you stay, I will stay. Your people will be my people. तुझे लोक हे माझे लोक अशी ती म्हणते. Your God, my तुझा God. देव तो माझा देव. Now, in the whole dialogue, we have to understand that Ruth was not from the clan where Naomi belonged to. आणि म्हणून या ठिकाणी सर्व संवादामध्ये आम्हाला हे समजू शकतो की नवमी ज्या कुळातली होती त्या कुळामध्ये ही रूथ नव्हती. She was from a different tribe, a different clan. आणि म्हणून दुसऱ्या वंशातली किंवा दुसऱ्या कुळातली ही रूथ अशी होती. You see the way Naomi had treated Ruth and the way she showed or rendered her hospitality and the love she pondered upon her made her say these things. आणि म्हणून या ठिकाणी बघतो की नवमी या सासूला कुठल्या प्रकारच्या आणि कशा प्रकारच्या प्रेमपूर्वक आपली आचार विचार या रूथच्या समोर ठेवलेले आहेत, जेणेकरून ही रूथ सर्वस्व तिच्यासाठी अर्पण करण्यास तयार झाली. She committed in serving Naomi. आणि म्हणून नवमीची सेवा करण्यासाठी तिने निश्चय घेतलेला आहे. So your commitment and my commitment also should be what? आणि म्हणून तुमचा जे अभिवचन आहे किंवा माझं जे अभिवचन आहे हे कुठं असलं पाहिजे? Your commitment and my commitment should only be serving others and not serving self. आणि म्हणून तुमचा आणि माझा जो मी करार केला आहे मी स्वतः सेवा करण्यासाठी नाही, पण इतरांची सेवा करण्यासाठी आम्ही करार असा केला We पाहिजे. need to be very faithful and committed in our responsibility and duty that is entrusted upon us. आणि म्हणून जी काही जबाबदारी आमच्यावरती दिली आहे त्याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे प्रामाणिक आणि विश्वास असले पाहिजे. Serve others with kindness and selflessly. आणि म्हणून या ठिकाणी दुसऱ्यांना आपली दया दाखवायची आहे आणि ती दया कशी असली पाहिजे? ती निस्वार्थीपणाची असली पाहिजे. You know, at times we do go through some situations where we have some, trouble in our mind thinking, will God help us? आणि म्हणून अशा स्थितीमधून कधी कधी आम्ही जात असतो की आमच्या मनामध्ये अनेक प्रश्न समस्या असतात आणि त्यावेळेस असा विचार आपल्या मनामध्ये येतो की देव आमची कधी मदत करेल. You know, if you read the book of Acts chapter 9 verse 1 to 22, आणि म्हणून प्रेषित याचा पहिला अध्याय 1 ते 22 वचन जर आम्ही या ठिकाणी वाचलं, a beautiful incident is recorded there about a person who was against God's will. आणि म्हणून देवाच्या इच्छेविरुद्ध वागणारा व्यक्ती 9व्या अध्यायामध्ये प्रेषित कृत्यमध्ये आम्हाला पाहायला मिळते. At times even we do go against the will of God. Even at times we try to run away from God. कधी कधी आम्ही देवाच्या इच्छेविरोधात किंवा परमेश्वरापासून दूर जाण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. This person never had mercy on people. He was just butchering. आणि म्हणून या लोकांना ख्रिस्ती लोकांचा कधीच काय झालेलं कळवळा आलेला नाही, तो इतर लोकांचा छळ करत असायचा असं म्हटलेलं आहे. What's the name of the person? आणि मग त्या व्यक्तीचं नाव काय बरं? 9व्या अध्यायामध्ये प्रेषिताच्यामध्ये Saul, right? त्याचं नाव शाऊल असं होतं. What happened to Saul? आणि मग या शाऊलाच्या जीवनामध्ये काय घडलं बरं? Saul was going to a place and there was an incident which took place, and through that incident he became transformed. आणि म्हणून एका ठिकाणी या शाऊलाला प्रवास करण्यासाठी तो गेला होता, परंतु अशी घटना घडली की त्या घटनेमुळे याचे जीवन परिवर्तित झालं. And through the transformation that happened to him, आणि म्हणून जो परिवर्तन या शाऊलाच्या जीवनामध्ये झालं, he was able to transform the community that was given to him. आणि तो स्वतः परिवर्तन झाल्यामुळे समाजाचं परिवर्तन हा शाऊलाचा झालेला पाऊल त्याने केला. The important factor that I want to stress about
सर्वात महत्त्वाची घटना मी तुमच्या समोर या ठिकाणी मांडू इच्छितो ती म्हणजे a light fell upon him आणि म्हणून जो प्रकाश या शाऊलावरती पडलेला आहे and his life changed. आणि त्याचं जीवन बदलून गेलं. When God's light comes upon us, ज्यावेळेस परमेश्वराचा प्रकाश आम्हावरती पडला जातो, when God's love is showered upon us, त्यावेळेस देवाचं प्रेम व प्रीती आमच्यावरती त्याचा वर्षाव होतो. the light of love is bestowed upon us, ज्यावेळेस प्रेमाचा जो प्रकाश आहे आमच्यावरती पडला जातो, our life will change totally. आणि आमचे जीवन पूर्णपणे बदलून असं जातं. If God's light is not upon us, जर देवाचा प्रकाश आमच्यावरती जर पडला नसेल, your life will totally be destroyed. आणि मग आमचे जीवन हे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावरती चाललेलं असतं. There will always be confusions, आणि आमच्या जीवनामध्ये नेहमी गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. and you will be only filled with troubles and situations you cannot handle by आणि yourself. म्हणून आमच्या जीवनामध्ये अनेक समस्या येतात आणि अशी परिस्थिती येते की त्या गोष्टी आम्ही कधीच हाताळू शकत नाही. You know, Saul was a person who was so, how do I put, like, he never had mercy upon anyone. आणि म्हणून शाऊल असा प्रकारचा निर्दयी माणूस होता, कोणावरती तो दया करत नसायचा. The Bible says it very clearly, even God can change a what? Even God can change a stony heart into a heart of. आणि म्हणून देव जो पाषाणमय हृदय आहे, पाषाणमय हृदय काढून त्यामध्ये मांसमय हृदय घालू शकतो असा परमेश्वर आहे आमचा. Right? God can change the stony heart into a heart of flesh. The time when the light was given to Saul, he was transformed and his name became Paul. हा प्रकाश या शाऊलावरती पडला, त्यावेळेस हा शाऊलाचा पाऊल झालेला आम्हाला पाहायला मिळतं. Because of the transformation we see, he has written multiple books for us to read. आणि परिवर्तन स्वतःचं झाल्यामुळे, समाजाचं परिवर्तन केल्यामुळे अनेक पुस्तकं या पावलाने लिहिलेली आम्हाला पाहायला मिळतात. He became one of the greatest evangelists in the early churches. आणि म्हणून सुरुवातीच्या मंडळीमध्ये सर्वात मोठा देवाचा सुवार्तिक असा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. This transformation in those days did take within a period of time, but now it takes time for everything to आणि change. म्हणून काय त्या काळासाठी हा बदल झाला होता, परंतु आजच्या परिस्थितीमध्ये अनेक विलंब परिवर्तनासाठी लागत आहे. Because we are confined to the world and we are in the clutches of आम्ही Satan. जगाच्या रीतीमध्ये अडकलो आहोत, आम्ही सैतानाच्या जखाड्यामध्ये आम्ही नेहमी सापडलेलो आहोत. No matter what your past is, तुमचं भूतकाळ काय आहे आपल्याला त्याची पर्वा नाही किंवा पर्वा करू नका. I can tell you very boldly in the presence of the Lord can transform you, and through you, you can transform your own community. आणि म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू इच्छितो की परमेश्वर तुमच्यामध्ये बदल घडवून आणेल आणि तुम्ही जाऊन तुमच्या समाजाला परिवर्तन देऊ शकता. Even if your past mistakes and regrets are there, the Lord is telling you, youth especially, I'm telling you, that the Lord is telling that I have called you for a greater purpose. What does Jeremiah chapter 29 verse 11 say? आणि म्हणून या ठिकाणी आमचा भूतकाळ काही का असना, आम्ही अनेक चुका केल्या असतील, पापे केली असतील, तरी सुद्धा परमेश्वर आम्हाला त्यातून बाहेर काढतो आणि आमची निवड करतो. आणि म्हणून यिर्मया 29 and verse 11. 29 त्याचा 11 वचन आम्हाला काय सांगता बरं? Jeremiah chapter 29 and verse 11. Someone read. 29:11 काय सांगते ते पाहूया. Yes, please read. Stuti. For I know the thoughts that I think toward you, says the Lord, thoughts of peace and not of evil, to give you an expected end. Thank you. I would like to encourage all the youth to kindly refer to only King James Version. आणि म्हणून किंग जेम्स वर्जन जे बायबल आहे ते बायबल या ठिकाणी तरुणांना विशेष करून त्या बायबलचा वापर करा या ठिकाणी सर सांगत आहे. It is very, very important as a youth of the present days. Please only focus on KJV because the KJV gives you a clear idea about what the scripture is teaching you. आणि म्हणून या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगते ते योग्य असं स्पष्टीकरण भाषण
किंग जेम्स वर्जन या बायबलमध्ये आहे आणि त्या बायबलचा जास्तीत जास्त तरुणांनी उपयोग करावा. You can read it in Marathi. आणि म्हणून इर्मया याचा 31वा अध्याय आणि 11 वचन सांगतं, परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही. ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. Thank you so much. So the Lord is telling that I have plans to prosper you. आणि म्हणून परमेश्वर सांगतो की तुमची भरभराट होण्यासाठी माझ्याकडे काही नियोजन आहे. Plans to give you a better future and a better life. चांगलं जीवन आणि चांगलं भविष्य देण्यासाठी माझ्याकडे तुमच्याबद्दलच्या योजना माझ्याकडे आहे. That is only possible when you transform yourself. हे केव्हा शक्य आहे? ज्या वेळेस आम्ही स्वतः परिवर्तन होतो त्यावेळेस. And that transformation is only possible through when God comes into your life. ज्यावेळेस परमेश्वर आमच्या जीवनामध्ये येतो त्यावेळेस हे परिवर्तन आमच्या जीवनातलं शक्य होणार आहे. And one more person we are going to look at. आणि म्हणून अजून एक व्यक्ती पवित्र शास्त्रातून आम्ही पाहणार होती म्हणजे Acts chapter 2 verse 14 to 41. It talks about a beautiful person. आणि म्हणून प्रेषिताचे कृत्याचा 2रा अध्याय 14 ते 41 वचनामध्ये सुंदर अशा व्यक्तीबद्दल या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. I will give you a hint, but I will not tell you the name of who this person is. आणि मग या ठिकाणी मी तुम्हाला काय करणार आहे की त्याची हिंट देणार आहे. हा व्यक्ती कोण आहे ते मी तुम्हाला सांगणार नाही. He was a very closer person to Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताजवळचा अगदी जवळचा व्यक्ती असा होता. He was so close. तो इतका जवळ परमेश्वर येशूच्या होता. He felt that he was so close that he will not leave God. आणि म्हणून जवळ असल्या कारणानं असं त्यानं परमेश्वर ख्रिस्ताला वचन दिलं होतं की मी तुला कधी सोडणार नाही. Even if situations come where I have to deny myself, I will still not deny, but rather only praise your name. आणि म्हणून मला स्वतःचा धिक्कार करण्याची वेळ आली तरी मी धिक्कार करू शकतो, परंतु मी तुझ्यासाठी उभा राहील असा कुठला शिष्य म्हणाला होता. And if I have to give you a more simpler clue, he was very angry. आणि म्हणून दुसरा एक क्लू मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो, तो म्हणजे रागीट असा होता. रागीटपणामध्ये त्याने काय केलं होतं? Anyone he sees him just give. Rapa rap. Peter, right? पेत्र म्हटलेलं आहे त्याला, बरोबर आहे. What was the transformation that happened to Peter? आणि म्हणून पेत्राच्या जीवनामध्ये कसं परिवर्तन झालं? What was Peter? आणि मग पेत्र कोण होता? You know, during the Sabbath school lesson, I was just sitting behind and I was, listening the way, the pastor was getting the Sabbath school done, and it was really interesting. आणि आज सकाळी तो शाबाशाचा धडा झाला, पावसाळी या ठिकाणी शिकवत होते आणि समाज त्या ठिकाणी धड्यामध्ये होत होता. There was a question which raised up: can only pastors or evangelists can go and spread the gospel? आणि मग असा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला गेला की फक्त पाळक किंवा स्वार्थिकच जाऊन परमेश्वराची स्वार्थ प्रसारण करू शकतात का? But when I gave a clear understanding about it, I spoke that all the disciples were only fishermen. आणि पण या ठिकाणी यांनी सुद्धा त्या स्पष्टीकरण केलं की येशू ख्रिस्ताचे शिष्य होते जास्तीत जास्त हे मासे मारणारे कोळी समाजाचे लोक होते. It is very, very important for you and I to understand that whoever is sitting here have been called by God and God has given you a responsibility. आणि मग या ठिकाणी आम्हाला समजलं पाहिजे की जे प्रत्येक जण या ठिकाणी जो बसलेला आहे तो प्रत्येकाला परमेश्वराने एक जबाबदारी दिली केलेली आहे. And that responsibility is to make fishers of men. आणि म्हणून ती जबाबदारी अशी आहे की आम्ही मासे धरणारे माणसं असले पाहिजे. It is not my responsibility as pastor, it is not the responsibility of the church pastor to go and only do the job that is given to us because we have completed a degree or something, but everyone sitting here can also do the will of आणि God. म्हणून या ठिकाणी डिग्री मिळालेली आहे म्हणून मी किंवा पाळक किंवा एखादी स्वार्थिकच जाऊन परमेश्वराचं कार्य बाहेर सांगू शकतो असं नाही, तर प्रत्येक आत्मा येशू ख्रिस्ताची साक्ष देऊ शकतो किंवा त्याची सुवार्ता सांगू शकतो. When a disciple can change the whole community, when a disciple can transform the whole world, आणि म्हणून एखादा सर्वसाधारण शिष्य जर समाजाचं परिवर्तन करू शकत असेल तर जगामध्ये जाऊन सुवार्ता सांगू शकत असेल, जग बदलायची हिंमत जर त्याच्यामध्ये असेल,
Why can't we? मग आम्ही ते का करू शकत नाही? Those days there were no proper transportation. त्या काळामध्ये वाहतुकीसाठी कुठेही वाहन उपलब्ध नव्हतं. There were no people to immediately have commute from one place to another. आणि म्हणून या ठिकाणी त्यावेळेस दळणवळणाचं कुठल्या प्रकारचं साधन नव्हतं. But still, they did what was told them to do by their master. आणि म्हणून त्यांच्या गुरुने जे काही त्यांना सांगितलं होतं ते त्यांनी फक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. So you and I who are sitting here today, आणि म्हणून तुम्ही आणि आम्ही आज या पवित्र मंदिरामध्ये सर्व बसले असताना, even if you don't come by 2:40, जर तुम्ही 2:40 जर नाही आलात, you can still go and transform the community. तरी सुद्धा तुम्ही जाऊन समाजाचं परिवर्तन करू शकता. You can just go and tell one person God loves you. आणि म्हणून तुम्ही जाऊन एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला जर असं म्हणू शकता की देव तुझ्यावरती प्रीती करतो. God came for you. पण येशू तुझ्यासाठी या जगामध्ये आला. However wretched you may be, कुठल्याही प्रकारचं पाप तू केला असेल, you can just tell Jesus loves you. तुम्ही फक्त हे म्हणू शकता की येशू तुझ्यावरती प्रेम करतो. A greater sermon is not important. आणि सगळ्यात मोठा किंवा महान असा संदेशच आम्ही द्यावा हे महत्त्वाचं नाही. One statement or phrase is enough when people will get attracted to you. आणि म्हणून एकच असं प्रेमाचं वाक्य आमच्यामध्ये असलं पाहिजे जेणेकरून इतर लोक किंवा इतर समाज आमच्याकडे आकर्षण होईल. That is what the disciples did. आणि हेच शिष्यानं पूर्वीच्या मंडळीमध्ये कार्य केलं. For that, one thing is very, very important. You and I, याच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आणि मी, we need to have a degree called BA. आणि म्हणून तुमच्या आणि माझ्यासाठी डिग्री असावी. त्या डिग्रीचा फुल फॉर्म ते सांगतील, त्याचं नाव आहे BA. What can be the abbreviation for a BA? BA चा अर्थ काय होतो बरं? Pardon me? Bachelor's of? Okay, in the biblical context, BA is born again degree. Okay? Born again degree म्हटलेलं त्याला. Okay, you and I need to be born again in the Lord. आणि मग तुम्हाला आणि आम्हाला देवामध्ये पुन्हा परमेश्वरामध्ये आम्हाला जन्म घ्यायचा आहे. Every day we need to be born again in the Lord, then we will be आणि able to. परमेश्वरामध्ये दैनंदिन आमचा रोज जन्म असा झाला पाहिजे. That is very, very. आमच्यासाठी आहे. You know, Peter denied Jesus how many times? आणि मग पेत्राने किती वेळा येशूचा नकार केला? How many times? किती वेळा बरं? 3 वेळा. I am telling 5 times. आणि ते म्हणतात की 5 वेळा नकार केला. Did he? तो त्याने केला का? Did Peter deny Jesus 5 times? आणि मग पेत्राने येशूचा 5 वेळा नकार केला का? How many of you say 3 times? आणि किती जण म्हणतात की 3 वेळा? Raise your hands. हात वरती करा. 3 वेळा येशूचा नकार केला पेत्राने. Don't see others and raise hand, please. आणि मग इतरांकडे बघून हात वर करू नका. Okay, so few people still are confused. आणि म्हणून काही लोक गोंधळाच्या स्थितीमध्ये 3 वेळा का 5 वेळा? Okay? Peter denied Jesus thrice. आणि म्हणून पेत्राने येशू ख्रिस्ताचा 3 वेळा नकार केला. But what did he do? परंतु त्याने काय केलं? He went and again reconciled. आणि म्हणून स्वतः काय केलं की त्यानं पश्चाताप केलं म्हटलेलं आहे. He went and reconciled back to God and said, what I have done is wrong. Please accept me. I will be a person working for you and spreading your gospel. आणि म्हणून त्यानं परिवर्तन स्वतःच करून घेतलं. देवाच्या पायाजवळ गेला आणि म्हणाला की मी चूक केलेली की मी तुझ्यासाठी कार्य करत जाईल. What did the God show him? आणि मग परमेश्वराने त्याला काय दाखवलं पेत्राला? You know, Peter was on the balcony sleeping and he said, I'm very hungry, and God sent a blanket filled with beautiful animals. आणि पण त्या ठिकाणी आपण बघतो की पेत्र गच्चीमध्ये झोपला होता आणि परमेश्वराने काय केलं? तो भुकेला असल्या कारणाने त्याला एक दृष्टांत पाठवला. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे काय होते जलचर वगैरे प्राणी होते. You know, God told him, God is telling Peter, beat them and eat it. आणि म्हणून परमेश्वराने त्याला काय केलं की पेत्रा, हे जे मी तुझ्या समोर दाखवत आहे ते काय कर? मार किंवा कापून खा.
Okay, but Peter, what he said, these are so unclean animals. How do you expect me to eat काय it? म्हणाला की हे अशुद्ध प्रकारचे प्राणी आहेत आणि परमेश्वर हे तुम्हाला खायला कशाला सांगतोस? And if I was there in that present context, I would have told, I have not even seen these animals, nor do I know their name. आणि म्हणून मी जर त्या ठिकाणी मध्ये असतो, पेत्राच्या ठिकाणी, तर परमेश्वर म्हटलं असेल, परमेश्वरा हे प्राणी मी कधी बघितलेले नाहीत किंवा या प्राण्याचं नाव सुद्धा मला माहिती नाही. And you're telling me to eat this. तू मला हे खाण्यासाठी सांगतोस. You know, but the implication, right, what we can get there is that Peter was called for a greater purpose. आणि म्हणून या ठिकाणी एक चांगल्या हेतूसाठी पेत्राला परमेश्वरानं पाचारण केलं होतं. And that greater calling was what? आणि मग हे पाचारण, महान पाचारण आपण म्हणूया पेत्राला कशासाठी केलं होतं? You know, again I'm telling you, Peter denied Jesus 3 times. पेत्राने येशूचा 3 वेळा नाकार केला. But God transformed him to become a transformation of how many people? आणि म्हणून परमेश्वर त्याचं परिवर्तन केलं अशासाठी की किती लोकांचं परिवर्तन त्यानं केलं. किती लोकांचं? एका दिवशी पेत्रानं 3,000, right? 3,000 लोक. In one day. In one day, right? The day of Pentecost. आणि मग पेंटिकॉस्ट या दिवशी आपण म्हणते 3,000 लोकांचं परिवर्तन झालेलं आहे. You know, Peter became a bold and fearless preacher, and he was able to transform during that time 3,000 people. Did God see that he denied me 3 times? Why should I bless him by giving him 3,000 आणि people? म्हणून हा धडाडीचा पेत्र त्याने एका दिवशी 3,000 वर अधिक लोकांचं परिवर्तन केलं. मग परमेश्वर असं म्हणाला का की यानं मला 3 वेळा नाकारलेला आहे, मग मी ह्याला आशीर्वाद कसा देऊ? You know, when the Holy Spirit came upon Peter, he was able to do it. आणि ज्यावेळेस पवित्र आत्मा या पेत्रावरती उतरला, त्याच कारणामुळे या गोष्टी तो करू शकला. It is very, very important for you and I to invoke the Holy Spirit in our life. आणि म्हणून खूप महत्त्वाचं आहे की आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याला प्रवेश करून देणे हे खूप महत्त्वाचं आहे. If Holy Spirit, the Comforter, your best friend, is not with you, जर पवित्र आत्मा ज्याला कैवारी ज्याला म्हटलेला आहे, तो जर आमच्या बरोबर जर नसेल, then your faith is of no use. आणि मग तुमचा विश्वास कुछ कमी असा आहे. Okay, there are some practical steps for today's children of God and youth. आणि म्हणून देवाची लेकरं युथ यांच्यासाठी काही पॉइंट्स आहेत ते मी घेऊन आलेलो आहे. How can you and I transform the community? मग तुम्ही आणि मी मिळून समाजाचं परिवर्तन कशा प्रकारे करू शकतो? First, we have to do is pray. आणि पहिली बाब म्हणजे आम्हाला प्रार्थना करायची आहे. I always believe in one thing, आणि सर म्हणतात मी प्रत्येक वेळा एका गोष्टीमध्ये विश्वास ठेवतो. and I'm stressing this very much to the youth. आणि म्हणून हे युवकांना मी कळकळीने सांगू इच्छितो. The darker your knees become, the brighter your face will shine. आणि म्हणून ज्यावेळेस तुमची गुडघे काळी पडतात, त्यावेळेस तुमचं भविष्य उज्ज्वल असं होतं. म्हणून प्रार्थना केली पाहिजे. You need to spend most of the time in prayer. आणि म्हणून जास्तीत जास्त वेळ तुम्ही तुमच्या प्रार्थनेमध्ये घालवला पाहिजे. You know, when you pray before the start of the day, when you pray, ज्यावेळेस दिवसाच्या सुरुवातीला तुम्ही प्रार्थनेला सुरुवात करता, you are calling God's guidance into your life. आणि म्हणून देवाचंही मार्गदर्शन तुमच्या जीवनामध्ये त्या दिवसासाठी मागून घेत असता. You know, when God's guidance comes into your life, you transform the community. ज्यावेळेस देवाचं मार्गदर्शन आमच्या जीवनामध्ये येतं, त्यावेळेस आम्ही समाजाला परिवर्तन करू शकतो. And then you become an example to the आणि community. म्हणूनच आम्ही समाजासाठी उदाहरण म्हणून उभारू शकतो. Then you start serving the community. आणि मग तुम्ही समाजाची सेवा करू शकता. Then you can make disciples through the आणि मग community. समाजामध्ये आम्ही शिष्य बनवू शकतो. And through that you can unite them to God. आणि म्हणून त्याच्याद्वारे परमेश्वरामध्ये आम्ही या सर्वांना एक करू शकतो. So, what is your role today? आणि म्हणून आज तुम्हा तरुणांची काय भूमिका आहे? There are so many biblical characters we saw today. आणि म्हणून बरेच असे पवित्र शास्त्रामध्ये व्यक्तिमत्व आम्ही पाहिलेले आहे. Every one of them did go through one or the other situation where they were having difficult times. आणि म्हणून हे प्रत्येक व्यक्ती अशा परिस्थितीमधून गेलेले की त्यांना कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागलं. But did they give up?
परंतु त्यांनी हार मानलेली आहे का? No. नाही. They only went to the Lord and sought His guidance. आणि म्हणून ते देवाच्या समक्षतेमध्ये गेले, देवाच्या समोर गेले, त्याच्याकडून या पेचातून त्यांना बाहेर पडण्यास मदत मिळाली. As God's children, you and I are called to become agents of change in the world. आणि म्हणून तुम्हाला आणि मला परमेश्वरानं घडवून आणणारे असे देवदूत केलेला आहे. Just the biblical characters were able to become a transformation. You and I also can become a transformation. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये व्यक्तिमत्व असे मग आपण पाहिलेले की ज्यांनी समाजाचं परिवर्तन केलं. आज तुम्ही आणि आम्ही मिळून समाजाचं परिवर्तन करू शकतो. And that is possible when you have God in you. हे केव्हा शक्य आहे? त्यावेळेस आमच्यामध्ये देवाचं सामर्थ्य असतं. When you are courageous. त्यावेळेस तुम्ही धैर्यवान असता. When you are obedient to the Lord. त्यावेळेस तुम्ही परमेश्वराची अगदी प्रामाणिक आणि आज्ञाधारकपणे असू शकता. And very important when you are grounded in the faith. आणि तुम्ही तुमच्या विश्वासामध्ये मुळावले असावे हे खूप महत्त्वाचं आहे. Let me tell you youth, God can use you mightily. आणि म्हणून तरुणांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की परमेश्वर तुम्हाला समर्थपणे तुमचा उपयोग करू शकतो. Regardless of your background. आणि तुमची काही पार्श्वभूमी असू दे, परमेश्वर तुमचा उपयोग करून घेणार. He will allow you to lead. आणि तो तुम्हाला समोर नेतृत्व करण्याची संधी देणार आहे. Now we are going to go 245, 250. We are going to go lead, serve the community. आणि म्हणून या ठिकाणी समाजाची सेवा करण्यासाठी 2:45 मिनिटांना आम्ही इथून जाणार आहोत. And through that we are going to bring revival and reformation. आणि म्हणून त्याच्यामधून आमचं संजीवन होणार आहे आणि त्याच्यामध्ये आमचा बदल होणार आहे. Let's commit to being instruments of change. आणि म्हणून बदल घडवणारे असे अवजार आम्ही होऊया. United in Christ and His love. येशू ख्रिस्तामध्ये आणि त्याच्या प्रीतीमध्ये एकी असे असलेले व्हावे. Let us be a generation marked by transformation. आणि म्हणून आम्ही बदल घडवून घडण्यामधल्या पिढीपैकी असे असावे. Bringing the love of Christ into the world where the world knows Christ. येशूची प्रीती अशा जगामध्ये घेऊन जावे की ज्या जगामध्ये येशू ख्रिस्त किंवा त्याची प्रीती कोणाला माहिती नाही. Bringing an impact in the communities around the world. आणि म्हणून तुमचा आणि आमचा प्रभाव या जगात समाजासमोर पडू द्या. May God bless each of us. परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. I would like to thank Pastor Edwin for that wonderful and inspiring message. Now at this time, to wind up our divine service, let's all rise and sing hymn number 123, Jesus is Coming Again, and in Marathi hymnal 127. After which I will offer the prayer, and then we'll repeat the Lord's Prayer. Then after that, the pastor will give us the benediction. English hymnal 231, sorry. 213. Lift up the trumpet and loud let it ring. Jesus is coming again. Joyful and sing, Jesus is coming again, coming again, coming again. Jesus is coming again. Echoing the roll from day to day, Jesus is coming again.
सकल पृथ्वी दाविते येशू पुन्हा येणार ज्ञान विवृत्ती ही दर्शविते येशू पुन्हा येणार मारणारा हा येणार येशू पुन्हा येणार. Let's pray. Heavenly Father, Lord Jesus, as we come before you, Lord Jesus, with our grateful hearts, acknowledging the blessings of the day, the food we eat, Lord, the shelter that you have given us, Lord, and your love that surrounds us, Lord, my Father. We thank you for everything, Lord Jesus, as Edwin sir has given us this beautiful message on Daniel, Lord Jesus. Let us follow his teachings and implement it in our daily lives, Lord Father. Jesus, as I pray for the church members, Lord, you bless them with your divine protection and guidance, Lord and Father. As I also pray especially for the youths today, Lord, you be with them, Lord Jesus, as we are knowing that they face a lot of trials and unique challenges in their lives, Lord. Jesus, you bless them and you provide them wisdom, power and knowledge, Lord, so that they can navigate through their trials, Lord and Father. We bring forth the GYD program, Lord Jesus, as you have blessed us, Lord Jesus, and you have guided us through, Lord and Father. We pray for the outreach program, Lord Jesus, that is planned, as we are going to go to spread your gospel and your words, Lord Jesus, to the community. Be with us and guide us, Lord, and you fill us with your wisdom, Lord Jesus. We pray for the poor, sick and needy as well, Lord Jesus. Be with them and bless the ones who I forgot to include, Lord, and bless each one of us, Lord Jesus, as we depart, Lord Jesus, from this place, Lord. Be with us and guide us. This few mercies I ask in Jesus' name. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी, जशाचे प्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमचे ऋणी आम्हाला घेतले, तसेच आमचे ऋणी आम्हाला हो, आणि आम्हाला परीक्षा नकोस, तर आम्हाला स्वर्गात सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गुरु ही सर्व काळ तुझीच आहे. उपस्थित देवाच्या समोर आमच्या उमेदीत जिथं जिथं तुझ्या नावानं ही सगळी मंडळ त्यांच्यासाठी प्रार्थना केल्या अशा सर्व प्रिय देवाच्या आपण आणि सगळा सर्व काळ असतो.